नमस्कार मित्रांनो, तर आज होती सुट्टी तर चाललंय पनवेलला. हे बघा कसं दिसतंय. इकडं वाट बघितली 1 तास, त्यानंतर आला आपला साहिल दादा. बोललो बाबा चल आधीच टाईम झालाय. इकडं आलो शोरूममध्ये तर गाड्यांचं काम करून घेतलेला. आपली गाडी पण वाट बघत होती कधी काम करते. अरे बाबा बूस्ट बघा तुम्हाला दाखवतो 115 रुपयाला आहे. एवढं सगळं आपल्या इकडे 10 रुपयाला नाही भेटणार. 115 दिला बघा ना कसं आहे. साहिल दादा बोललो ठीक आहे बोलतो. इकडे लगेच आलो झुडिओला. बोलो चल थोडी शॉपिंग करू. ते थोडी शायनिंग मारली की असं फिरवायला लागतात ना. आतमध्ये आलो सायला होतं चल पहिले शर्ट बघू. मग काय बोललो चल. इकडं आतमध्ये आलो तर बाबा हे तर पोतच दिसते. घरातले मारतील ना मला. मग काय लगेच घेतला काढून. बोला बाबा नको. संध्याकाळी जायचं होतं भाईचं लग्न जमलं तर भाई बोलतो ये बुके घेऊन ये पनवेलशी. मग काय भाई आलो इथं बघतोय चांगलं लागलं होतं. सायला बोलतो थांब घेऊ एक. मग काय बोला अगो गुलाब तेव्हा का कोणाला नको नको घरातले येऊन बघतो बाबा. लगेच हा घेतला रेडी करून. कसं वाटतंय. मग काय थोडा बोललो शायनिंग करू दे. घेतलं लगेच फोटो विटो काढून. हो कसा हां ओकेमध्ये काम आहे ना भाई घेऊ घे आपण. मग लगेच चाललो घरी. जाम टाईम झालेला सकाळी आलेलो. हा भेटला वाटत नव्हतं तेव्हा बोलतो दे मी नेतो माझं बुक घेतं. बोला म्हणे लगेच आलो घेतला ज्यूस प्यायला. गरम होत होता. मग काय या तुम्ही पण प्या. झालं लगेच संध्याकाळी रेडी. बोल चला चैतवादाचं लग्न जमू असे. मग काय कसं दिसतंय भाई आपलं पण होईल ना बघू होईल तेव्हा. मग काय लगेच इकडे नवरदेव निसा फोनवर फोन बाबा चल तिकडे जायचं आपल्याला. मग काय बघतोय निसा हे बघा गाडीत भरा किती भरतात काय माहिती. आधी जागा नव्हती वीत. मग काय बोले बाबा घे मांडीवर घे. मी बसले कसं तरी. अरे बाबा इकडे पुढं आलो तर अजून एक माणूस घेतला. अरे जागा आहे का ना भाई. आणि आपण ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर होता. इकडं पोचलो तर हे बघा पब्लिक चालते आपली कशी आहे बघा. लगे आलो तर नवरदेव सोबत बसलेलं घरात. हो बघा मग मस्त शायनिंग केली. हा नवरदेव बोलतो झाला बाबा एकदाशी तुमचं होईल. हां मग काय लगेच आली भाईची रॉयल एंट्री ना भाई. ऐकतंय का ही काढली बुटा. अरे हो 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 थांबले ये हां आला बापरे. बघतोय त्याची बायको कुठे आहे ना समोर. लगेच दिला बुके. बोलतो घे. मग काय भाईनी प्रपोज कर बोललो तर नाही तो बोलतो आतमध्ये करू. एवढं आलं ना लावला झुकवाला भाई. पुष्पाराजी झुकना तर पडेगा. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करा सबस्क्राईब पण करा. थँक्यू.